ETF च्या एका युनिटची किंमत 10 रुपयापासून 400-500 रुपयापर्यंत असू शकते. म्हणजे जर ETF च्या एका युनिटची किंमत 100 रुपये असेल आणि तुमच्याकडे 1000 रुपये असतील, तर तुम्हाला 10 युनिट मिळतील ETFचे. आणि त्या 10 युनिटमध्ये जे काही ETF मध्ये असेल ते सर्व तुम्हाला मिळेल. सोनं, चांदी, शेअर्स, बॉन्ड्स किंवा जे काही असेल ते. कधी-कधी डिमांड आणि सप्लाय किंवा मागणी आणि पूर्ततेच्या फरकामुळे ETFचे भाव अंडरलाईंग बेंचमार्कपासून थोडे कमी जास्त होऊ शकतात. त्याला डिव्हिएशन म्हणतात. पण परत ते 4 किंवा 5च्या आसपास मार्केट बंद झाल्यावर अंडरलाईंग बेंचमार्कच्या आसपास सेट होतात. याला प्रीमियम आणि डिस्काउंट म्हणतात. म्हणजे दिवसभरात आपण ETF स्वस्त किंवा महाग खरेदी करू शकतो. मागणी खूप असेल आणि पुरवठा कमी असेल तर महाग, आणि पुरवठा खूप असेल आणि मागणी कमी असेल तर स्वस्त. हा फरक किंचित असतो, पण तुमची खरेदी जर करोडोची असेल तर हा किंचित फरक ही खूप मोठी रक्कम होऊ शकतो.